नमस्कार, मी प्रवीण नैरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी खुशखबर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी महत्त्वाचा बदल केला आहे। लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची धडाकेबाज अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। प्लसमध्ये भरपूर अशा महिला आहे की ज्या महिलांना अजूनही जून महिन्याचे पैसे आले नाही आहे, त्या महिलांसाठी सुद्धा मी महत्त्वाची माहिती सांगणार आहे की त्यांना या ठिकाणी पैसे कधी मिळतील। आज या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आज सुद्धा या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता ठिकाणी वाटप होत आहे। भरपूर महिलांना ठिकाणी 1500 रुपये जमा झाले, काहींना 3000 रुपये आले आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला त्यांना आता जुलैचा हप्ता या ठिकाणी वाटप होत आहे। तर संपूर्ण माहिती मी समजून सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। पण त्या अगोदर ज्या बहिणींनी आपल्या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल त्यांनी पटापट व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडनं लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही नवीन अपडेट फ्रीमध्ये मिस होणार नाही। कारण तुम्हाला सर्व अपडेट मी फ्रीमध्ये देत असतो, तेही 100% पुराव्याचे आहेत। म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे। ठीक आहे। आता भरपूर अशा महिला आहे की ज्या ठिकाणी अपात्र झालेल्या आहे, त्या महिलांना त्या ठिकाणी काय करायचं, ते अपात्र झालेत की पात्र हे कसं चेक करायचं त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे। कारण भरपूर महिलांना अजून जूनचा हप्ता आलेला नाही आहे, मग त्यांना या ठिकाणी जूनचे पैसे कसे मिळतील किंवा त्या महिला या ठिकाणी अपात्र झाले का, अपात्र होण्याचं कारण काय तेही तुम्हाला मी समजून सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। आणि लाडकी बहीण योजनेबाबत आज ज्या काही बातम्या आल्या, जे काही घडामोडी घडल्या, जे काही निर्णय घेण्यात आले, ते सर्व निर्णय तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला तुमचे शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये ज्या काही बहिणी असतील त्यांना या व्हिडिओला शेअर करून द्या, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट कळणार आहे। आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तर बघा माता भगिनींनो, आपण या ठिकाणी आले प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी। बघा, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देणारी एक महत्त्वाची योजना आहे आणि खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे। याची चर्चा सर्व महिलांमध्ये असते की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का, आज तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले का, मला पैसे मिळाले, तुम्हाला मिळाले नाही, मग का मिळाले नाही, अशा अनेक या ठिकाणी चर्चा महिलांमध्ये सुरू असतात लाडकी बहीण योजनेबाबत। ठीक आहे। पुढे बघा, योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात। बघा, योजनेद्वारे प्रत्येक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये दिले जातात। आत्तापर्यंत भरपूर महिलांना याचा लाभ मिळत आहे। जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर जूनचा 12वा हप्ता या ठिकाणी भरपूर महिलांना मिळाला आहे। ज्या माता भगिनींना जूनचे पैसे मिळाले नसतील त्यांनी पटापट लिहून पाठवा की सर मला जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे, त्यांना जून महिन्याचे पैसे पाठवले जातील। आणि ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले त्यांना जुलै महिन्याच्या ठिकाणी पैसे दिले जातील। तर पटापट लिहून पाठवा की तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला की नाही। जूनचे जर का पैसे मिळाले असेल तर लिहून पाठवा की सर मला जूनचे 1500 रुपये मिळाले, काहींना 3000 मिळाले असतील तर त्यांनी लिहून पाठवा की सर मला 3000 मिळाले। आणि ज्या बहिणींना जूनचे पैसेच मिळाले नाही त्यांनी लिहून पाठवा की सर मला जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, तर त्यांना जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता एकत्रित पाठवला जाईल। पुढे बघा, मात्र अलीकडेच एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे की सरकारने हजारो महिलांची नावे यादीमधून वगळलेली आहे। बघा, सरकारने अतिशय महत्त्वाची एक बातमी आली, ती म्हणजे असं की सरकारने काय केलं, हजारो ज्या महिला आहेत त्यांची नावे यादीमधून वगळली गेलेली आहे। आता यादी तुम्हाला कशी चेक करायची तेही समजून सांगणार आहे। दुसरी गोष्ट, यामुळे भरपूर महिलांचं नुकसान होणार आहे, कारण की जर का यादीमधून तुमचं नाव काढलं गेलं असेल किंवा वगळलं गेलं असेल किंवा अपात्र केलं गेलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। आता जूनचा हप्ता मिळणारच नाही, प्लसमध्ये पुढचे जे काही हप्ते असतील तेही तुम्हाला मिळणार नाही, कारण तुमचं नाव यादीमध्ये नाहीच आहे। जर का यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे। म्हणून प्रत्येक महिलाने एक काम करायचं आहे की यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे। ज्यांना जूनचा हप्ता मिळाला त्यांनी काळजी करायची आवश्यकता नाही, त्यांना जुलैचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। पुढे बघा, काही प्रमाणात प्रामाणिक महिलांचीही या ठिकाणी नावे चुकून वगळली गेल्याची शक्यता आहे। बघा, ज्या अपात्र खरोखर ज्या निकषामध्ये बसत नाही अशा महिलांची नावे वगळली, पण ज्या प्रामाणिक महिला आहे त्यांचीसुद्धा नावे चुकून या ठिकाणी वगळली गेल्याची शक्यता ठिकाणी आहे। आता बघा, ज्या प्रामाणिक महिला ज्या निकषामध्ये बसतात त्यांची नावे जर का वगळली गेली तर त्यांच्यावर हा अन्याय होत आहे, कारण ते खरोखर पात्र आहेत पण तरीसुद्धा त्यांचे नाव वगळले गेले, म्हणजेच त्यांना पैसे मिळत नाही आहे। मग हे सरकारची चूक आहे। ठीक आहे।
पुढे बघा, अशा वेळी तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे तपासणं अत्यंत गरजेचं ठरतं. ही तपासणी आता तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून सहज करू शकता. आता कसं चेक करायचं तेही तुम्हाला मी सांगणार आहे बघा. नावे का वगळली जाते यामागचं कारण जाणून घ्या. बघा, सरकारच्या माहितीनुसार अनेक महिलांनी चुकीच्या माहितीच्या आधारे म्हणजेच फसवणूक करून योजनेचा लाभ घेतलेला आहे. काही महिला या सरकारी नोकरीमध्ये असूनही लाभ घेत होत्या. म्हणजेच भरपूर अशा महिला की ज्या सरकारी नोकरीला आहे, सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या घरामध्ये कोणी व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तरी त्या महिला लाभ घेत होत्या. कारण की सरकारचे जे निकष होते या योजनेचे की तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नको आहे किंवा तुम्ही स्वतःही सरकारी नोकरीला नको आहे. जर का तुम्ही असाल, तुम्ही या योजनेमध्ये अपात्र आहात, तरीसुद्धा महिलांनी फॉर्म भरला होता आणि त्यांना पैसेसुद्धा मिळाले होते. तर काहींनी आपले उत्पन्न लपवले होते. म्हणजेच काहींचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तरीसुद्धा त्यांनी त्यांचं उत्पन्न हे लपवलं आहे, म्हणून त्यांनासुद्धा देखील अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सरकारने ITR म्हणजेच काय ते इन्कम टॅक्स रिटर्न आणि इतर माहिती तपासून अशा महिलांची नावे यादीमधून हटवलेली आहेत. त्यामुळे प्रामाणिक महिलांची नावे काही वेळा चुकून वगळली गेली आहेत. म्हणजेच काय तर काही वेळा एकूण भरपूर महिला ज्या आहेत ज्या प्रामाणिकपणे पात्र आहेत त्यांची नावे चुकून वगळली गेली आहे. मग त्यामुळे तुमचंही नाव वगळलं गेलं असू शकतं. म्हणून तुम्हाला तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे की खरोखर तुमचं नाव वगळलं गेलं आहे की नाही. पुढे बघा, तुमचं नाव वगळलं गेलं आहे का अशा प्रकारे करा तपासणी. आता कशा प्रकारे चेक करायचं ते तुम्हाला मी सांगतो. त्या प्रकारे जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला कळून जाईल की तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही. जर का तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळतील आणि जर का तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. आता बघा, जर तुम्हाला शंका वाटत असेल की तुमचं नाव अजून योजनेत आहे का किंवा ते वगळण्यात आलं आहे का, तर घर बसल्या तुम्ही तुमचं नाव ऑनलाईन चेक करू शकता. त्यासाठी खालील स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहे. बघा, सर्वप्रथम योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे ही वेबसाईट आहे बघा, ऑफिशियल वेबसाईट ही आहे लाडकी बहीण. तुम्ही बघू शकता ladkibahn.maharashtra.gov.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे. या लिंकवर जा. त्यानंतर तुमचं नाव, आधार क्रमांक किंवा तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचे आहे. काही क्षणामध्ये तुमच्या स्क्रीनवर तुमचं योजनेतील स्टेटस दिसेल. म्हणजे OTP येईल, कॅप्चा येईल, तो तुम्हाला फिल करायचे. त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवर तुमचं स्टेटस येईल. त्यामध्ये बघा, जर का तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला लाभ मिळत राहणार आहे. पण जर का नो रेकॉर्ड फाउंड किंवा यासारखा संदेश आला तर तुमचं नाव वगळण्यात आलं आहे असं समजून जायचं आहे. आणि ह्यामुळे तुम्हाला नुकसान होणार आहे, कारण तुम्हाला पुढचे जे काही हप्ते असतील, जे काही पैसे असतील ते मिळणार नाही आहे. म्हणून महिलांनो हे एकदा चेक करून घ्या. ज्यांना पैसे मिळतात त्यांनी चेक करून घ्या आणि ज्यांना मिळत नाही आहे त्यांनी चेक करून घ्या. जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की तुमचे पैसे मिळणार की नाही मिळणार किंवा तुम्हाला यादीमधून काढलं गेलं आहे काय हे चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे तक्रार करा. म्हणजेच काय, जर का तुमचं नाव यादीमधून वगळलं गेलं असेल तर तुम्हाला तक्रार करायची. कशा प्रकारे बघा, जर तुम्ही ना सरकारी नोकरीत असाल, ना ITR भरला असेल आणि तरीही तुमचं नाव यादीमधून वगळलं असेल तर घाबरू नका. तुम्ही तुमच्या नजीकच्या लोकसेवा केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तक्रार दाखल करू शकता. तक्रार करताना तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, योजनेचा नोंदणी क्रमांक हे सर्व कागदपत्र सोबत बाळगा. याशिवाय तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का, KYC झाली आहे का हे सर्व अपडेट करून ठेवायचं आहे. अन्यथा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. शेवटचं महत्त्वाचं आव्हान तुम्हाला करण्यात येत आहे ते म्हणजे असं की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि उपयोगी योजना आहे. त्यामुळे ज्यांना या योजनेचा खरोखर लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपली सर्व माहिती योग्य प्रकारे भरावी आणि फसवणूक करणाऱ्या महिलांपासून अंतर ठेवावे. सरकारकडून ही यादी दरमहा अपडेट केली जात आहे. त्यामुळे जर सध्या नाव वगळलं गेलं असेल तरी योग्य कागदपत्रांसह तक्रार केल्यास तुमचं नाव पुन्हा यादीमध्ये समाविष्ट होऊ शकते. म्हणून तुम्ही काळजी करू नका. जर का तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुमचं नाव पुन्हा एकदा समाविष्ट होऊ शकते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता यादीमध्ये आहे की नाही. आणि जर का तुमचं नाव काढलं गेलं असेल तर तुम्ही अशा प्रकारे तुमचं नाव त्या ठिकाणी दाखल करू शकतात. ठीक आहे. तर तुम्हाला संपूर्ण माहिती मी समजून सांगितलेली आहे. आता ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला आहे तर त्यांना जुलैचा हप्ता ठिकाणी आता मिळणार आहे. तर जुलैचा सुद्धा हप्त्याच्या ठिकाणी वाटप आता ठिकाणी सुरू होणार आहे. दुसरी गोष्ट, भरपूर अशा महिला की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे तर जूनचा हप्ता ज्यांना मिळाला नाही आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांचं नाव चेक करून घ्यायचं आहे आणि पेनमध्ये लिहून पाठवायचे की सर माझं नाव यादीमध्ये आहे. आणि जर का तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर लिहून पाठवा की सर माझं नाव यादीमध्ये नाही आहे, मला हप्ता मिळाला नाही आहे. तुम्हाला आपण या ठिकाणी पूर्ण मदत करणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी समजून सांगितलेली आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर का लाडकी बहीण योजनेबाबत सर्व लेटेस्ट अपडेट जर हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. सर्वात जास्त व्हिडिओला लाईक करून द्या जेणेकरून सर्व महिलांपर्यंत ही अपडेट पोहोचणार आहे. सर्व भगिनींपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करून द्या की ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे, ज्यांना पैसे आले नाही आहे त्यांच्यापर्यंत ह्या व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ज्यांना आले त्यांच्यापर्यंतही शेअर करून द्या जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.